भोकरदन तालुक्यातील धावडा, पारद, आणवा, रेणुकाई, पिंपळगाव, जळगाव, सपकाळ, जायचा देव, भोरखेडा, वाढवणा या परिसरातील भागात बेसुमार अवैधरित्या वृक्षतोड होत आहे। हा परिसर 3 जिल्ह्यांच्या वन खात्याच्या कार्यक्षेत्रात येत असल्यामुळे इकडे कोणताही वन विभागाचा अधिकारी लक्ष देत नाही। या परिसरातील वृक्षतोड करून दुसऱ्या परिसरात टाकून अवैध वृक्षतोड करणारे तस्कर आपापले चांगभलं करून उखळ पांढरे करत घेत आहेत। तसेच वन विभागाचे अधिकारी व महसूल विभागाचे तलाठी प्रशासन यासह वनपाल, वनरक्षक, कर्मचारी या भागात येऊन वृक्षतोड करणाऱ्या व्यापारी यांना भेटून तेरी भी चूप और मेरी भी चूप या पद्धतीने खुलेआम दिवसाढवळ्या अवैध मशीन साह्याने झाडांची अवैध कत्तल करीत आहेत। छत्रपती संभाजीनगर, जालना, बुलढाणा, जळगाव या 4ही जिल्ह्याच्या वन अधिकाऱ्यांच्या कार्यक्षेत्रात हा परिसर येतो। तसेच भोरखेडा व जायचा देव हा जालना जिल्ह्यात तर पुढे बुलढाणा जिल्ह्यात येतो। इकडे भोरखेडा ते अजिंठा हा परिसर औरंगाबाद जिल्ह्यात येतो। यावेळी अजिंठा येथे वन खात्याचे कार्यालय आहे, तर बुलढाणा येथे वन उपवन संरक्षण खात्याचे जिल्हा मुख्य कार्यालय आहेत। तर या सर्व अधिकाऱ्याकडे जालना जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी व वन संरक्षण मंत्री यांनी या भागाची गुप्त पद्धतीने पाहणी करून हप्तेपुरी करणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई करावी अशी मागणी धावडा व परिसरात होत आहे। व्हिडिओ रिपोर्टर हरी बोराडे, केटीपी न्यूज, जालना। आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता। दूरध्वनी क्रमांक 9833235011। त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या केटीव्ही न्यूजच्या ईमेल आयडीवर देखील संपर्क करता येईल।